namaste. I'm going to invite on stage the person that we're going to be hearing from. इनकी कहानी आपके सामने रखना ये मेरा बहुत बड़ा सौभाग्य है. So, अक्काताई, please आपण यहाँ बसा. सो आपने अक्काताई को शायद देखा होगा. तीनों दिन के सारे सेशंस में उन्होंने पूरा पार्टिसिपेट किया है. शी ओनली स्पीक्स मराठी. उन्हें हिंदी समझ आती है थोड़ी थोड़ी एंड अंग्रेजी नॉट सो मच. बट डिस्पाइट दैट लैंग्वेज हैज़ नेवर बिन अ बैरियर इन हर वर्क. कभी भी नहीं, और आगामी समिट में तो बिल्कुल नहीं. सारे सेशंस का पूरा आनंद उन्होंने उठाया है आपके सामने. ये सेशन का फॉर्मेट थोड़ा सा अलग है बिकॉज आई विल बी द माध्यम जिसके थ्रू आप जो भी अक्काताई की स्टोरी है इतनी सुंदर वो मैं सुनाऊंगी. मैं आपको थोड़ा सा उनके बारे में पहले बताऊंगी. उन्होंने क्या क्या किया, क्या क्या उनका संघर्ष रहा है, कैसे कैसे उन्होंने किया है. उसके बाद थोड़ा सा सवाल जवाब होगा. तो मैं उनसे सवाल करूंगी, वो मराठी में जवाब देंगे और मैं आप तक जितना हो सके ऑथेंटिकली ट्रांसलेट करने की कोशिश करूंगी. बट मज़ा उनकी बातें सुनने में डायरेक्टली है, तो उनकी एनर्जी पे ध्यान ज़रूर दीजिएगा. मैं आई ट्राई माई बेस्ट टू मेक दिस वर्क. सो अक्काताई की जो स्टोरी है ना जस्टिस की, वो बहुत पुरानी है. इफ़ कोई भी आप उनसे बात करेंगे, आप उनकी उम्र पूछेंगे, वो झट से निकाल के अपना आधार कार्ड आपके सामने रख देंगी. Very proudly, she says she's older than the country, and her struggle for justice has been as long. Uh, so nearly 8 decades, 80 साल का सफ़र है ये. शॉर्ट में बताने की कोशिश करूँगी आपके सामने. अक्काताई स्कूल सिर्फ 6 महीने गई, फिर उनकी शादी करवा दी गई 12 साल की उम्र में. उनकी शादी हुई महादेव से. महादेव उनके हस्बैंड का नाम था. उनकी 2 बेटियां हुई, महादेव और अक्काताई की. महादेव की अनफॉर्चुनेटली डेथ हो गई उसके बाद. उस टाइम पर महादेव की जो फैमिली है उन्होंने अक्काताई और उनकी बेटियों को घर से बेदखल कर दिया. तो इनकी ये जो पर्सनल इनजस्टिस है वहाँ से इनकी स्टोरी शुरू होती है विद द लीगल सिस्टम. अक्काताई पढ़ी लिखी नहीं है, लेकिन वो अपने राइट्स बहुत अच्छे से जानती हैं. तो उन्होंने क्या किया, उन्होंने कोर्ट में अपील की कि ये जो मेरा जो हिस्सा है, मेरा जो हक है, उनकी एक ज़मीन है जो महादेव की फैमिली को मिलनी चाहिए, वो उस ज़मीन के लिए उन्होंने लड़ना शुरू किया. बेदखल होने के बाद वो अपने मायके चली गई थी. वहाँ पे अक्काताई एक बीड़ी फैक्ट्री में काम करना शुरू किया. दूधगांव नाम की एक जगह है महाराष्ट्र में, एक गांव है पपन की. वहाँ पर उन्होंने शुरू किया बीड़ी फैक्ट्री में काम करना. वहाँ से वो जयसिंहपुर नाम की एक जगह है. अक्काताई फ़िलहाल अभी शिरोल में रहती है. शिरोल के पास ही जयसिंहपुर नाम की जगह है, वहाँ पर उन्होंने बीड़ी फैक्ट्री में काम करना शुरू किया. उस टाइम पर उन्होंने अपना कोर्ट बैटल भी शुरू किया था. बट बीड़ी फैक्ट्री में एक बड़ी इंटरेस्टिंग बात हुई. वहाँ पे औरतों को दिन का 3 रुपया मिलता था. ये 1991 की बात है. 3 रुपया मिलने के जो उनका जो हक है वो उन्हें नहीं मिल रहा था. और अक्काताई ने उस समय महिला आंदोलन समिति के साथ मिलकर उन औरतों के अधिकार के लिए लड़ाई शुरू की. और उन्होंने स्ट्राइक किया. 2000 औरतें जेल भी गई. बड़ा संघर्ष रहा उनका. और दिन का 3 रुपया से 10 रुपया आमदनी हो गई उनकी. तो ये उनकी पहली छोटी सी जीत थी. और भी आगे बहुत है, उनका लंबा संघर्ष है. तो दिन का 3 रुपया से 10 रुपया. अब इसी समय पर उनकी खुद की पर्सनल बैटल भी लीगल चल रही थी. तो उन्होंने डिस्ट्रिक्ट मजिस्ट्रेट में उनकी केस शुरू की थी. तो उनके हस्बैंड के फैमिली ने कह दिया था कि हम तो इस औरत को जानते ही नहीं, ना इनकी कभी महादेव से शादी हुई थी, ना ये बेटियां हमने कभी देखी नहीं है. तो और आप जानते हैं हमने बहुत बातें की हैं, लैंड रिकॉर्ड्स कितने डिफ़िकल्ट हैं और इतनी सारी इंटरेस्टिंग बातें हमने सुनी हैं. इट्स हार्ड, डॉक्यूमेंटेशन हैज़ बिन डिफ़िकल्ट. तो अक्काताई ने एक तरीका इस्तेमाल किया बड़ा मज़ेदार.
शी हैड गॉटन अ ट्यूबेक्टमी डन. उनका ऑपरेशन करा दिया गया था 2 बेटियों के बाद. तो उन डॉक्टर के पास गई, क्योंकि डॉक्टर के पास मैं जिला परिषद के डॉक्टर के पास गई. उन्होंने प्रूफ दिया कि ये महादेव की वाइफ है, उन्होंने शादी की थी, तभी हमने ऑपरेशन कराया इनका. और उनको लेके आई वो कोर्ट में और उन्होंने बयान दिया, तो उनका माना गया बयान. उसके बाद अक्का ताई की जो ये महिला आंदोलन समिति के साथ जो ये लड़ाई रही है, उसमें वो पुलिस, पत्रकार, कलेक्टर, हर जगह हर दरवाजे पे खटखटा के उन्होंने ये 3 रुपए से जो 10 रुपए का सफ़र था वो तय किया था. तो उन सारे पत्रकारों को, पुलिस वालों को लेकर आई वो कोर्ट में ये दावा देने के लिए कि उनकी आइडेंटिटी क्या है, ये किसकी बीवी है, ये किसके बच्चे हैं. तो इसके सामने ही इसके साथ ही कोर्ट ने इनके फेवर में 5 साल बाद वर्डिक्ट पास किया. So the land that she was fighting for, she finally legally got the rights to. But बात, sorry, वकील 2 ठेवते. 2 वकीलों के साथ, और कभी भी उन्होंने एक पैसा नहीं दिया है वकीलों को. कोर्ट अपॉइंटेड लॉयर्स के सहमति से ही वो काम करती हैं और अपना हक वो लेके रहती हैं. ठीक है. अब अपील कोर्ट में गया, अगले कोर्ट में, वहाँ पे 8 साल जयसिंहपुरा में ये बैटल चला, फिर से इनके फेवर में वर्डिक्ट आया. सो ऐसे करके इनकी पर्सनल स्टोरी जो है, अब ये महिला पढ़ी लिखी नहीं है, लेकिन इन्होंने जिस तरह से लीगल सिस्टम को समझा है, ये खुद आपको बता सकती है कि कौन से लॉ, कौन से सेक्शन के तहत क्या रूल है, क्यों है, मेरा क्या राइट है, आपको क्या देना चाहिए. ये सारा कुछ इन्होंने याद भी किया है और सीखा भी है खुद अपने आप एक्सपीरियंस से. इस सारे इंफॉर्मेशन को लेकर उन्होंने करीब 1000 से ऊपर लोगों की गांव में मदद की है उनके लीगल बैटल्स में. तो जो बाकी महिलाएं हैं, जो बाकी केसेस आते हैं, जिन्हें अपने लीगल राइट्स नहीं पता, उनकी भी यही मजबूरियां हैं कि वो पढ़े लिखे नहीं हैं, लॉयर पे काफ़ी डिपेंडेंट होते हैं. अक्का ताई उनके सामने आती है, उनका संघर्ष अपने साथ जोड़ लेती हैं और आगे ले जाती हैं. तो ये उनकी बड़ी मज़ेदार कहानी है. एक और मैं बात बताना चाहती हूँ इससे पहले मैं कि उनसे सवाल करूँ. जब ये लैंड उनको वापस कोर्ट ने इनके नाम पर करवा दिया था, उस टाइम पे इनके पास सिर्फ ज़मीन थी, पैसे नहीं थे कि वो घर बांध सके उस ज़मीन पर. तो ये और इनकी बेटियां उसी ज़मीन पे आसमान तले सोया करते थे. काफ़ी ऐसी स्टोरीज़ हैं जहाँ पे घर वालों ने या कॉन्ट्रैक्टर्स ने लैंड लेने की कोशिश की, बहुत सारे मर्दों को भेजा, रात में हड़प लेंगे सोचा. अक्का ताई ने बिल्कुल हाथापाई पे आके अपनी ज़मीन बचाई है और सीधा पुलिस स्टेशन लेके गई है सबको. तो किसी को भी उसने अपना ज़मीन, अपना हक लेने नहीं दिया है. एंड जो ये लोगों की मदद करती हैं इतना ज़्यादा, आसपास के गाँव में से एक घालवाड़ नाम का गांव है उनके पास, वहाँ के लोगों ने 1,10,000 रुपए जुटाकर इनका पहला कमरा बनवाया अपनी ज़मीन पे. तो ये है पावर ऑफ गुडविल, जो हम कहते हैं, हम जो सेंस कर रहे हैं यहाँ पे. So Akka Tai is sitting in front of you. I'm going to ask her a few questions. Maybe if you have some questions later, that also we can try and incorporate. Akka Tai, मी ह्यांना सगळं सांगितलं आता तुमच्याबद्दल. आता ह्यांना जरा माहिती पडली आहे. तुम्ही मला सांगा, पहिल्या वेळा तुम्ही कोर्टाला गेला होता ना, तेव्हा कसं वाटलं तुम्हाला? कसं वाटलं म्हणजे त्यावेळेला मी अगदी अशिक्षित अडाणी होतो, मला समजता येत नव्हतं. मी जाऊन कट्ट्यावर बसून येणार, पण मागणं नंतर मला तुमच्यासारख्या महिला भेटल्या पंचायत समितीत. तुम्हाला भ्यायचं काम नाही, आम्ही तुम्हाला वकील देतो म्हणून सांगितलं. तर भ्यायचं नाही, कोर्टासमोर उभं राहायचं, त्यांना सांगायचं, त्यांना उत्तर द्यायचं आणि तुम्ही पुढचं काम, लढायचं काम करा म्हणून सांगितलं. तुमच्यासारख्याच महिला होत्या पंचायत समितीत. म्हणूनसाठी काय म्हणतो, मग पंचायत समितीत सारखं तुमच्यासारख्या महिला आम्हाला लागतातच. मग तिथे गेल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं, मला लिगरमधनं तुम्हाला वकील मिळतात, आम्ही घालतो. आणि सरकारी वकील मिळवून घेऊन मी 3196ला माझा निकाल झाला पहिला. पुन्हा ते खरेदी घेणारी कोल्हापूरला गेलीत, अपिली केली. अपिली केल्याच्या नंतर त्यांनी अपिली केली, 8 वर्ष काढली. मग मी टांगसाळे कोर्ट होतं न्यायाधीशी, त्यांच्या संग भांडण काढलं. मी प्रत्येक तारखेला 200 रुपये घालून येतोय आणि त्यांचा वकील पण हजर राहत नाही, ते प्रतिवादी पण हजर राहत नाही. असं मी हो. हां, सांगा. Sorry. So you can see she's very, very spirited. I'll have to pause her a little bit so I can translate. But you can see, I hope some of you are getting something.
So what she said was the first time she went to court, जब पहली बार वो court गई, तो sure. Sorry. So, what I asked her was, how was the first time that she went to court? What did she feel? How was the experience? Was she scared? And she said that she was. Now she knew that she was uneducated. She was unaware of the law at the time, of course, and she was afraid. But there were some kind women who were part of the Panchayat Samiti, who were part of the Andolan, who helped her push. And that's why she says that we need more women like that in all Panchayat Samitis, even today. And that's her primary point there. She also was talking about the fact that she didn't stop at the first hurdle. She fought her case for 5 years in one court, 8 years for another. That case, by the way, is still going on. There's a lot of disputes on it. The husband's family hasn't given up the fight either, unfortunately. But her grit and her resilience is what has kept that legal right within her power. अकाताई, मला अजून एक विचारायचं होतं तुम्हाला, की तुम्हाला भीती नाही वाटत? मला काय भीती वाटत नाही. मी महिला आंदोलन समितीचं काम करतोय. मला भीती वाटत नाही. मंत्री येऊ दे, खासदार येऊ दे, आमदार येऊ दे, त्याला अडवून विचारायची हिंमत माझी आहे. So I asked her, aren't you afraid? Yeah, sure. मैंने उनसे पूछा कि क्या आपको कभी डर नहीं लगा इन सब कामों में? तो उन्होंने कहा कि हमें कोई डर नहीं लगता, चाहे वो वकील हो या आमदार हो या पॉलिटिशियन हो, हमें कोई डर नहीं लगता. हम महिला समिति का काम करते हैं और हम करते रहेंगे. ताई, तुम्हाला असं का वाटतं की हे काम करायला जरुरी का आहे? प्रसंग आलता म्हणून साठी दुसऱ्या महिला हुशार झाल्या पाहिजे. आमच्या महिला पंचायतीला गेल्या पाहिजे, ग्रामपंचायतीला गेल्या पाहिजे, पंचायत समितीला गेल्या पाहिजे, कलेक्टर ऑफिसपर्यंत गेल्या पाहिजे. पण गरिबाचं काम झालं पाहिजे, गरीब जनतेचं काम झालं पाहिजे, ही माझी इच्छा आहे. म्हणून साठी गरीब जनतेला आपण मदत करायसाठी आपण संघर्ष केला पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय सांगितलं? शिका, संघटनेत व्हा आणि संघर्ष करा. म्हणून आपण हे करायचं. So the question to her this time was, why do you think this work is important? ये काम इतना करना ज़रूरी क्यों है? तो वो कहती हैं कि औरतों को ये काम करना चाहिए. इनकी समस्या की वजह से इन्होंने ये काम शुरू किया, लेकिन हमें गरीब लोगों की मदद करनी चाहिए, हमें उनका आगे सत्कार करना चाहिए. और जो डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर ने कहा है, एजुकेट, एजिटेट, ऑर्गेनाइज, यही वो मराठी में ट्रांसलेट करके कह रही थी. ताई, तुम्ही आता किती लोकांना मदत केली असणार? मी भरपूर लोकांना मदत केली. लई तसं काय मी अजाय गावत नाही. आतनी तालुक्यात 2 मुली होत्या. आई डिलिव्हरीत वारली, वडील अटॅक येऊन वारलं, भाऊ हेडस होऊन वारला. त्यांची 5 एकर जमीन मी काढून दिल्या. त्या मुलींची लग्न मी केल्यात. So I asked her, how many people have you helped? And she said, I have no count. I have absolutely no idea. It's not a ledger I've kept. And she told me about a small story. There were 2 girls who, their entire family passed away, the mother, the father, the brother. So it was just these 2 young girls, and they had 5 acres of land. 5 एकड़ ज़मीन 2 लड़कियों की. उनके पूरी फैमिली की डेथ हो गई थी, लेकिन उनकी ज़मीन जाने वाली थी. और अकाताई ने जैसे अपने स्टाइल में कोर्ट लेकर जाकर सरकारी वकील से काम करवाकर वो ज़मीन उनको वापस दिलाई. सो दिस इज जस्ट वन ऑफ द एग्जाम्पल. ताई, मी त्यांना ते 20 लाख इन्शुरन्सचं सांगू का? हां, सांगा. तुम्ही सांगता, मग मी पुढे बोलते. हां, बोला. एक मुलगा 12 चाकी गाडी खाली मेंढरा काय गेलता आणि वाळूच्या ट्रक खाली घावली. मेंढराचा पंचनामा पोलिसांनी पूर्ण केला नाही. खाली वाळू खाली घावलेल्या मेंढरांचा पंचनामा केला नाही, तर 2 मेंढराचा पंचनामा केला. तर 7 वर्षात लोक काय म्हणते, त्या आमदार खासदारला भेटल्यावर तुम्ही आम्हाला काय करता म्हणून विचारत होती ती लोक. गरीब होता. मग म्हणताना त्यांनी पुढच्या महिन्यात करू, त्याच्या पुढच्या महिन्यात करू असं करायला लागली. मग एकटा म्हातारा माणूस आला माझ्याकडं आणि म्हटला, काकी काय करायचं, माझ्या पोरग्याचा काय न्याय मिळेना. मी म्हटलं, तुम्हाला वकील मी घालून देतो. म्हटलं, बेळंकी वकील आमचे चांगले आहेत, परमेश्वरासारखे आहेत. मग मी म्हटलं, तुला वकील घालून देतो, काम करून द्यायचं माझं काम, तुला पैसे मिळवून द्यायचं माझं काम. तर त्या वकील घालून 7 वर्षात निकाल होऊन 20 लाख रुपये मिळवून दिलो आता.
सो शी इज़ टॉकिंग अबाउट अ डिफरेंट स्टोरी. सो इनकी जो मदद है ये सिर्फ महिलाओं की मदद नहीं करती, जो भी इनके पास आता है वो सबकी मदद करती हैं. तो एक बुजुर्ग उनके पास आए, उनके बेटे की एक्सीडेंट में मौत हो गई थी. तो इंश्योरेंस कंपनी उन्हें वो प्रीमियम देना मना कर रही थी. तो 7 साल के संघर्ष के बाद इन्होंने उनको कोर्ट लेके गई और कोर्ट के बारे में सारा प्रोसीजर सिखाया, वकील दिलाई, और उन्होंने पूरा जिम्मा ले रखा था उसका. 7 साल बाद उनके पास 20 लाख रुपए जो उनके थे वो पहुंचा दिए गए. 20 लाख रुपये देऊन आता पुढची इन्शुरन्स कंपनीकडं तो निकाल झाल्याच्या नंतर आता मी त्यांना सांगितलं 30 दिवसात 20 दिवसात पुढची अपिली करा. आता आणि 10-15 लाख रुपये मिळणार आहेत. शी सेइंग 20 लाख रुपए काफी नहीं, आपको और 10-15 लाख हम दिलवा के रहेंगे, आप आगे अपील करिए, जो आपके पैसे हैं वो आपको मिला के रहेंगे. सो आप देख रहे हैं इनकी स्पिरिट है कि हम लड़ना नहीं छोड़ेंगे चाहे कुछ भी हो. सो वन ऑफ द स्टोरीज दॅट यू हर्ड, ताई, अजून तुम्ही लोकांना जेव्हा मदत करता. करतो महिलांच्यावर प्रसंग आला तर पोटकीचा दावा दाखल करतो, कोर्टात घालतो. प्रसंग पडला तर मी साक्षाला जबाब द्यायला उभा राहतो. मी एक अशी महिला होती ह्याची शिरोळची. तर तिला 2 मुलं आहेत. तिला काय नवरा बघत नव्हता, सासू बघत नव्हती, लोकांचं शेण काढायला लावून देत होती. म्हणूनसाठी तिला कोर्टात मी गाठलं, दाखल केलं. मग ते दाखल केल्याच्या नंतर तो नवरा नाही तर मुंडे कोर्टात, मराठी कोर्टात वर गेला, क्षेत्र न्यायालयात. गेल्याच्या नंतर आम्ही मीटिंग अशी बसली ती, आणि नवरा असा बसला होता. मी बोलत असताना मागणं म्हटलं, ते पुरगी म्हटली मला जायची आवश्यकता नाही आणि ह्यांच्यापासून जीवाला धोका आहे म्हटल्यावर मी म्हटलं, साहेब मी एक गोष्ट विचारू का म्हटलं न्यायाधीशीला. विचारा की म्हणाले. आम्ही कोर्टात आलो, आमचा मोबाईल वाजला की 500 रुपये दंड करता म्हटलं, आणि आमचा मोबाईल काढून घेता, आणि हिडिओ करायला हे बरोबर दिसतंय काय असं मी विचारल्यावर त्याला 45 लाख रुपये दंड, 45,000 दंड झालाय. सो दिस इज़ अनदर इंटरेस्टिंग स्टोरी. एक किस्सा है. एक महिला थी, उनके हस्बैंड उन्हें परेशान कर रहे थे. केस कोर्ट में था और कोर्ट प्रोसीडिंग्स चलते हुए इंटिमिडेशन टैक्टिक यूज़ की गई थी उन पे सामने, और उनका वीडियो बनाया जा रहा था. तो उन महिला को लगा कि उनके जान को धोखा हो सकता है, क्योंकि वो काफ़ी वेल कनेक्टेड थे उनके हस्बैंड. तो इन्होंने उसी टाइम पे प्रोसीडिंग को रोका और जज से पूछा कि आप मुझे बताएं कि हमारा फ़ोन बजता है तो आप हम पे 500 रुपये दंड लगा देते हैं लगातार, राइट? तो ये यहाँ पे पूरे कोर्ट का वीडियो ले जा रहे हैं, आप इनको कैसे कुछ नहीं बोल रहे हैं? तो उसी समय जज ने 45,000 रुपये का फाइन लगाया उन पे और उनको बाहर निकाला. तो जैसे हम देख रहे हैं, आई थिंक इनका लीगल नॉलेज बहुत ही ज़्यादा स्ट्रॉन्ग है. मैं थोड़ा और इनके मोटिवेशन के बारे में अब सवाल पूछना चाहती हूँ. ताई, तुम्ही जे काम करतात ना, ते गावांच्या लोकांना कसं वाटतं? आवडतं आणि कधी तुम्हाला पैसे मिळवून द्यायचं, त्यांचं काम करायचं, मी काम. मग बाकी तुम्ही बायकांना असं सांगता तर त्यांचे नवरे तुम्हाला सपोर्ट करतात का? नाही. त्यांचे नवरे आम्हाला कसं सपोर्ट करतील? त्यांच्या विरोधात मी काम करतो. महिलांनी न्याय मिळाला पाहिजे, महिलांनी बरोबर आमच्याबरोबर त्यांनी आल्या पाहिजेत, महिला रस्त्यावर आल्या पाहिजेत, ही माझी इच्छा आहे. म्हणूनसाठी आता आमच्या गरिबासाठी कोण करत नाही. आता जे सरकार आलंय गरिबासाठी नाही, ते श्रीमंतासाठी. एक 15 लाख रुपये देतो म्हटले, ते 15 पैसे सुद्धा जमा झाले नाहीत. म्हणूनसाठी आमच्यासारख्या महिला, तरुण मुलं रस्त्यावर आली पाहिजे. त्यांच्या नोकऱ्या चालल्यात, नोकऱ्या मिळणार, अशा परिस्थितीत हाल चाललेला आहे जनतेचं. म्हणून जनता आमची रस्त्यावर आली पाहिजे आणि जनता आमच्या संघटनेत झाली पाहिजे, हे पण मी सांगतो. खूप छान. सो मैंने उनसे पूछा कि आप जो काम करती हैं वो उस पर सपोर्ट मिलता है क्या? तो उन्होंने कहा हाँ, जिनकी हम मदद करते हैं उनका सपोर्ट और उनका लाइफ लॉन्ग सपोर्ट मिलता है. तो फिर मैंने पूछा कि जिन महिलाओं को आप सड़क पे लाने की और संघर्ष में शामिल होने की प्रेरणा देती हैं, उनके हस्बैंड्स का क्या विचार है? तो इन्होंने कहा कि वो हमें बिल्कुल पसंद नहीं करते हैं, क्योंकि हम चाहते हैं कि महिलाएं और सड़क पे आएँ और संघर्ष करें और गरीबी के लिए काम करें, और सिर्फ अमीर लोगों की आगे मदद ना हो, पर गरीब लोगों की आगे मदद हो. और अच्छा, अब इस टाइम पे आई पॉज. आई हैव वन लास्ट क्वेश्चन, बट वो मैं आखिरी में पूछूंगी. अगर आप में से किसी को भी सवाल पूछना है, अक्का ताई इज मोर देन हॅपी टू आन्सर. ताई, तुम्ही न्याय मिळवण्यासाठी
कोणता रस्ता वापरता? म्हणजे तुम्हाला कसं कळतं, की हे केल्यावर मग हे करायचं, की तुम्ही कसं कसं ते करता? पूर्वी अडाणीच होतो. मला कोर्टात ज्या वेळेला गेलो त्यावेळेला कसा संघर्ष करायचा महिलांनी सांगितलं आणि कोर्टात असणाऱ्या महिला माझ्या माझ्या संघटनेत होत्या. मी प्रत्येक वर्षाला 10 रुपयाची सभासदची फी घेतो. प्रत्येक वर्षाला 10 रुपये घेतो आणि संघटनेत सभासद करून घेतो. म्हणूनसाठी मी आता बुक्का आणल्यात बघा ती सुद्धा. मग महिला संघ अखिल भारतीय जनवादी महिला संघटना शेतकरी अखिल भारतीय जनवादी शेतकरी संघटनेचं जिल्हा कमिटीवर काम करतो, तालुका कमिटीवर काम करतो आणि आम्ही नेहमी मोर्चा करून संघर्ष करतो. म्हणून एक धनगराचा मुलगा होता, नाशिकमध्ये गेला होता आणि तो दारू पिऊन गाडीतनं पडला होता आणि त्याला कुणीसुद्धा विचारत नव्हतं आणि त्याचा बाप माझ्याशी सारखा भांडत होता तरी सुद्धा शत्रू जरी असला तर त्याला मित्र करून घ्यायला शिकलं पाहिजे माणसानं. मग म्हणून साठी तो पडल्याच्या नंतर आमच्या युनियनचे डी.एल. कराडकर नाशिकला आहेत. त्यांना सांगून आम्ही फोन लावून 3 डॉक्टर 2 नर्सा घेऊन आम्ही सांगली सिव्हिलमध्ये ॲडमिट केलं. त्या मुलाला बेळंकी वकीलच घालून 5 लाख रुपये मिळवून दिलोय मी. खूप छान. सो द क्वेश्चन अगर आपने सुना नहीं तो कि वो क्या अप्रोच लेती हैं उस बिकॉज शी डजंट नो कि कोर्ट कैसे अप्रोच करते हैं, हाउ डज शी नो, हाउ डज शी फिगर आउट. तो ये कह रही है कि इनका जो महिला संगठन है, जो इनके साथ जो महिलाएं काम करती हैं, जो कोर्ट में भी काम करती हैं, उन्होंने काफ़ी इन्हें सिखाया है और ये भी इन्हें आगे जाके और महिलाओं को सिखाती है. और एक उन्होंने बहुत अच्छी बात कही कि जो शत्रु हैं उनको भी मित्रों की तरह देखना चाहिए और उनकी भी मदद करनी चाहिए. और उन्होंने एक स्टोरी सुनाई उसके बारे में कि एक पुरुष हैं जो इनसे काफ़ी लड़ते थे, जो इनकी बिल्कुल नहीं बनती थी. उनके बेटे का नासिक में एक्सीडेंट हो गया था और इन्होंने वो शत्रुता सब छोड़कर, सारी दुश्मनी छोड़कर उनकी उतनी ही लगन से मदद की जितनी वो किसी और की करती. तो ये है उनका अप्रोच टू जस्टिस. Yeah, go for it. Sorry, just one more question. सो 2 सवाल हैं. पहला कि अभी फ़िलहाल वो क्या प्रॉब्लम्स फेस कर रही हैं अपने गाव में, तो पहले मैं ये पूछूंगी उनसे. ताई, आता तुमच्या गावात आणि तुमच्या आसपासच्या लोकात काय काय कष्ट काय काय आहेत, काय काय शेतमजूर युनियन आहे आमची. नाही नाही, कष्ट सांगा त्यांना काय. हो, कष्ट करणारी शेतमजूर युनियन आहे. हां, शेतमजूर महिला आहेत. शेतमजूर हे बिडी कामगार आहेत. बिडी कामगार पत्ती तयार करते लोक आहेत हो. आणि आता यंत्रमाग कामगार आहेत. ती वेगळ्या वेगळ्या क्षेत्रात आहेत. आमचे वेगळी आणि वेगळे त्यांना काय कष्ट होतात, त्यांना काय म्हणजे 12 पगार 12 नाही तास मिळत, ड्युटी करावं लागते. 12 तास ड्युटी करावं लागते. मग आम्ही ते थांबवलोय आणि 8 तास काम, 8 तास झोप आणि 8 तास निवारा असं केलं. खूब छान, खूब छान. सो द प्राइमरी कंसर्न इज़ दैट वहाँ पर बहुत 12-12 घंटे काम करने पड़ते हैं सबको, चाहे वो खेत में काम कर रहे हैं, चाहे बीड़ी फैक्ट्री में काम कर रहे हैं, चाहे कोई और लेबर में काम कर रहे हैं. तो वो 12 घंटे जो दिन के काम करने पड़ते थे उनको, वो लड़ के उन्होंने 8 घंटे किया है. तो ये एक उनके प्रॉब्लम है आसपास. एंड द अदर क्वेश्चन वॉज सॅक्रिफाइसेस, राईट? ताई, तुम्हाला ह्या एवढ्या लांब तुम्ही एवढा काम केलं आहे, तर ह्याच्यात तुम्हाला स्वतः काय 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 त्याग करावे लागले तुम्हाला स्वतः? आम्ही जेल सुद्धा भोगून आलोय. आम्हाला काय त्याची भीती वाटत नाही. आम्हाला न्यायाधीश सांगत होता अटक केलं, 80 लाख रुपये काढलं तर मारवाड्याने आणि आम्हाला 3 दिवस जेलमध्ये ठेवलं. तर कुणा येरोड्याला जागा मिळाली नाही, कळंबीला नाही, कोल्हापूरला मिळाली नाही, सांगलीच्या जेलमध्ये ठेवलं. तर त्यावेळेला न्यायाधीशी सांगत होते की बाई तुम्ही कुणाची चोरी केला नाही, कुणाचा खून केला नाही, मारामारी केली नाही, पैशाच्या बाबतीत हात लांब झालाय म्हणून तुम्हाला आज जेलमध्ये ठेवलंय. खरं आम्हाला मलाबाद्याने 3ऱ्या दिवशी आमच्या आमदारनं आम्हाला बाहेर काढलं. 3ऱ्या दिवशी काढल्यावर आम्ही रांक लावली तिथून येऊन स्टँडवरनं. आणि मारवाडी इतकं भेटतात, मला लई भेटतात. मला कामावरनं सुद्धा कमी केल्यात. ही बाई वांड आहे म्हणून कामावरनं कमी केल्याच्या नंतर मी केळीचा व्यापार काढला. 1 महिना बसून काढलो, केळीचा व्यापार काढला. पुन्हा मारवाडी म्हणतो तर सगळी भेटतात, खरं आकाताई भेट नाही असं मारवाडी सगळं म्हणतात. मला बोलवतात, आता बोळानं बोलवतात. मी त्यांच्या दारात सुद्धा जात नाही.
खूप छान, खूप छान. सो विथ रिगार्ड टू सैक्रिफाइसेस शी सेज दैट आई हैव आल्सो बीन टू जेल. हम जेल भी गए हैं और आसपास हमारे 3 जेल में जगह ही नहीं थी. तो हमें सांगली के जेल में रखा था 3 दिन और तीसरे ही दिन हमारे आमदार ने आके हमारी बेल करवा दी और हम जब वापस आए तो हम डरे नहीं, हमने फिर से मोर्चा निकाला क्योंकि हमें गलत चीज़ के लिए जेल में भेजा गया था. तो ये है उनकी स्टोरी. और अभी भी जो फैक्ट्री ओनर्स हैं वो किसी से नहीं डरते, कोई और लेबर से नहीं डरते, लेकिन अक्काताई से सब डरते हैं. एवढी ताकद कशी आहे तुमच्याकडे? तुम्ही एवढा चालता, एवढं काम करता, कसं कसं काय करता? आमच्याकडे एवढी ताकद नाहीये. तुम्ही कसं करता? आम्ही करतो की माझं वय वर्ष 75 आहे तरी सुद्धा मी काम करतो जरा आता जरा ताकद कमी पडल्या पण आता काम कुठे कमी करतो. पडली आहे? तर एवढी तरी ताकद है, कुठे कमी पडली है? सो ताकत कैसे आती है? शी सेड अब काम है तो ताकत तो आएगी ही, उसका तो कुछ नहीं कर सकते. इस ताकत वाले पॉइंट पे हम बता दें कि हम जब इनसे मिलने गए थे शिरोल, तो ये चल के आ रही थी इनके कोर्ट से. बस ली उन्होंने और फिर वो चल के आ रही थी और हम पूरा दिन सफ़र करके हमें लग रहा था कि अरे हम तो बड़े थक गए, पर हम गाड़ी में सफ़र करके आए हैं. और ये कोर्ट से चल के आ रही थी तपती धूप में दोपहर में शाम को 4 बजे, और बिल्कुल फिट, कोई मतलब ना चेहरे पे उदासी, कुछ भी नहीं, बस रेडी टू गो. ये इनकी स्पिरिट है, इसका तो अब इंस्पिरेशन ही ले सकते हैं और कुछ नहीं कर सकते हैं. अब मैं एक आखिरी सवाल पूछूंगी और फिर अकाताई हैज़ अ ट्रीट फॉर अस. वो हमारे लिए गाना गाएंगी. तो हमारा आखिरी सवाल है कि इनका मेसेज क्या है हमारे लिए. सो वन टेक अवे फॉर ऑल ऑफ अस. ताई, तुम्हाला सगळ्यांना काय सांगायचंय? एक काय तुम्हाला आम्हाला कसं काम करायला पाहिजे, काय सांगायचं तुम्हाला? मला काय म्हणायचं आहे महिला रस्त्यावर आल्या पाहिजे महिला संघटनेत झाल्या पाहिजे महिला सभासद झाल्या पाहिजे आपली कमिट पुरुष असू दे महिला असू दे सगळ्यांना सांगतो की आपली गाव कमिटी झाली पाहिजे जिल्हा कमिटी झाली पाहिजे तालुका कमिटी झाली पाहिजे त्यातनं आपण हा निर्णय घेता येतोय कुठल्या का महिन्यात काय काम करायचं कुठल्या महिन्यात मिटिंग घ्यायची तालुका कमिटी कशी घ्यायची हे आपण शिकलो पाहिजे महिला पुरुष सगळे रस्त्यावर आले पाहिजेत तरच आपणाला जगणं हे शक्य आहे नाहीतर आपणाला जगणं शक्य नाही हे मोदीचं सरकार आलंय हे आपणाला फसवायला आलंय हिथून आता सरकारनं अतिक्रमणचा कायदा न्यायाधीशानं हे केलाय डावललाय म्हणून अतिक्रमण काढा म्हणायला लागल्यात त्याच्यासाठी आम्ही नेहमीच मोर्चे काढतो आता काढायला आलोय आमच्यात चालू आहे परवा रस्त्याला म्हणजे आपण एक निवेदन तयार करायचं कलेक्टरला द्यायचं मामदारला द्यायचं पोलीस स्टेशनला द्यायचं अगोदर 6 दिवस पोलीस स्टेशनला द्यायचं असं देऊन आपण मोर्चे काढायचं आपणाला बंदोबस्त पोलीस मिळतात होय काढूया की मग असं करून संघर्ष केला पाहिजे सांगा की. सो शी इज सेइंग दैट ऑल ऑफ अस, पुरुष महिला सभी सड़क पे आए, हमारे हक के लिए लड़े. और एक बहुत अच्छी बात कही इन्होंने कि ज़िला हो या गांव हो या म्यूनिसिपल लेवल पे हो, हमें कमिटीज़ में इन्वॉल्व होना पड़ेगा. हमें सीखना पड़ेगा कि न्याय कानून कैसे बनते हैं, कैसे क्यों बनते हैं, हमारे लिए बन भी रहे हैं या नहीं बन रहे हैं. क्योंकि अगर हम नहीं देखेंगे तो सरकार हमारे लिए काम नहीं करेंगी. और कैसे आप अब मोर्चा कैसे निकालते हैं, सड़क पे कैसे आते हैं, तो इनके पास पूरा प्रोसीजर है. प्लीज़ आप डायरेक्टली इनसे ले सकते हैं. और ज़रूर किसी दिन हम साथ मोर्चा करेंगे. अभी भी इनका कोई प्लान है दिल्ली जाने का, वहाँ पे मोर्चा है इस महीने अगले महीने की कुछ करीब. तो ये काम करती थी. जब फार्मर्स प्रोटेस्ट हुआ था मुंबई में तब अक्काताई बिल्कुल उसका एक हिस्सा थी, पूरा चल के आई हैं वो. तो ये उनका काम है. अँड अभी ताई, आता आपण गाणं म्हणूया, हो ना? हो की नाही? कोरोनाच्या काळात सगळं बंद असताना आमची बंद असताना सगळं कोरोनाच्या काळात बंद असताना आम्ही मोर्चा काढला 600 रुपये पेन्सिल होती 1000 रुपये पेन्सिल केली त्यावेळेला कोरोनाच्या काळात म्हणून साठी मला काय म्हणायचं आहे सगळ्यांनी संघटनेत झालं पाहिजे शिकलं पाहिजे नुसतं शाळा शिकून काय उपयोग नाही आपल्या मुलांना नोकऱ्या मिळणार नाहीत आपल्या मुलांना काम मिळणार नाही आपल्या मुलांना निवारण मिळणार नाही आता कितीतरी रस्त्यावर बेकार झालेले आहेत लोक ती आपल्याला शिकल्याशिवाय आपणाला चालणार नाही त्यांना सुद्धा रस्त्यावर आणायला पाहिजे हे आपण शिकलं पाहिजे. अकाताई सेज इन कोविड टाइम्स एक और आंदोलन में चलाया था जहाँ पे पेंशन 600 रुपये से 1000 रुपये वो कर पाई थी उस आंदोलन के द्वारा. और वो कह रही हैं कि एजुकेशन का मतलब स्कूल जाना नहीं होता.
जो हमारे देश में समस्याएं हैं उसके बारे में सीखना, समझना और उसके लिए काम करना बहुत ज़रूरी है. सो थँक यू सो मच ताई, तुम्ही खूप छान आम्हाला सगळं शिकवलंय आणि सगळे शिकले पण आहेत बघा. आता तुम्हाला जे गाणं म्हणायचं होतं ते मी प्लीज तुम्हाला माईक देते. आता तुम्ही गाणं म्हणा हां. आणि ज्यांना कळतं वी कॅन क्लॅप अलॉंग इफ पॉसिबल. महागाई आली, टंचाई झाली, साखर पळाली कुठं. महागाई आली, टंचाई झाली, साखर पळाली कुठं. झोपडीत आमच्या दिवा लागेना, राखेल गेलंय कुठं. झोपडीत आमच्या दिवा लागेना, राखेलचं संपल्यात कोट. पुढं जगायचं अवघड मोठं, आमचं चुकतंय कुठं. पुढं जगायचं अवघड मोठं, आमचं चुकतंय कुठं. उठ की रे मर्दा, कामगार सरदाई, भांडवलशाही गाडू. घालू एकीची एकच लात, आमचं चुकतंय कुठं. घालू एकीची एकच लात, आमचं चुकतंय कुठं. काम मिळेना, पोट भरेना, बायकोच्या लुगड्याला गाठी. काम मिळेना, पोट भरेना, बायकोच्या लुगड्याला गाठी. पुढं मुलांची शाळा कुठं, आमचं चुकतंय कुठं. पुढं मुलांची शाळा कुठं, आमचं चुकतंय कुठं. शेतकरी राजा कर्जाचा बोजा, रात्रन दिवस राबतो. शेतकरी राजा कर्जाचा बोजा, रात्रन दिवस राबतो. सारं रिकामं पडल्यात गोट, आमचं चुकतंय कुठं. सारं रिकामं पडल्यात गोट, आमचं चुकतंय कुठं. कर्ज फिटेना, व्याज संपेना, गुरे ढोरे विकतो. कर्ज फिटेना, व्याज संपेना, गुरे ढोरे विकतो. पुढं मुलांची शाळा कुठं, आमचं चुकतंय कुठं.